बुद्ध गया महाबोधि महाविहार बौद्ध समाज के कब्जे में दिया जाए, इस मांग को लेकर सर्वत्र आवाज बुलंद की जा रही है, जिसके तहत स्थानीय अखिल भारतीय भिक्खु संघ शाखा द्वारा 30 अप्रैल को सुबह 8 बजे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक से जिलाधीश कार्यालय तक महाबोधि महाविहार मुक्ति महामोर्चा का आयोजन किया जा रहा है। भिक्खु संघ की शाखा के नेतृत्व में आयोजित इस मोर्चे में जिले के लाखों बौद्ध अनुयायी सहभागी होंगे। यह जानकारी भदंत आनंद थेरो ने दी। स्थानीय जिला मराठी पत्रकार भवन में शुक्रवार को आयोजित प्रेस वार्ता में जानकारी देते हुए भदंत आनंद थेरो ने बताया कि बुद्ध गया में महाबोधि महाविहार बौद्ध समाज की विरासत है, उसे अन्य जातियों के हाथ में सौंपना अनुचित है, उसे बौद्ध समाज को लौटाना चाहिए। ऐसी मांग अब पूरे देश में होने लगी है। भारतभर सध्या बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे वारे आहे। जो स्वतंत्र भारताच्या पूर्वी जो कायदा बनला गेला होता 1949 बुद्धिस्ट ॲक्ट, जो महाबोधी महाविहाराचं मॅनेजमेंट करतो, त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने त्या ॲक्टमुळे गोंधळ झालेला आहे। गोंधळ असा की बौद्धांचं विहार 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि पदनाध्यक्ष कलेक्टर असं म्हणून मॅनेजमेंट करतात। त्या कायद्याच्या विरोधात आमचं आंदोलन 30 तारखेला आहे। गेल्या 1992 पासून आणि 1891 पासून हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाच्या समर्थनात आता जे सध्या आंदोलन चालू आहे त्यासाठी आम्ही शांती मोर्चा काढत आहे। कारण सर्वांचेच बुद्ध विहार सर्व धर्मीयांच्या ताब्यात असतात, तिथे अन्य लोक मॅनेजमेंट करत नाहीत। मग बौद्धांच्याच महाबोधी विहारामध्ये अन्य लोकांचं मॅनेजमेंट का असावं आणि ते आम्हाला तत्काळ देण्यात यावं आणि तो कायदा रद्द करून आजच्या काळातला कायदा बनवण्यात यावा, यासाठी आमची मागणी आहे आणि त्यासाठी 30 तारखेला आम्ही हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढणार आहे। समाचार संकलन अशोकभाई जोशी।